स्क्वेअर 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 रूट असेल किंवा क्यूब आणि क्यूब रूट असेल तर याला काय करायचं, याचं फॅक्टरायझेशन, त्याची आपल्याला काय करायचे, फॅक्टर्स पाडायचे. ते फॅक्टर्स पाडणं महत्वाचं आणि सोप्या पद्धतीने पाडायचं. ठीक आहे, भाग घालवायचं. ठीक आहे, बघूया आपण. इथं लिहू आपण 4500. As usual, starting from 2, direct calculate. 2 2s are 4. नंतर 5 घेतला, 2 2s are 4. 5 minus 4 राहिला 1, 10. 2 5s are 10 आणि 0 आले. परत याला डिवाइड करायचं आहे. पहिला 2 2 1s are 2. Then 2 1s are 2. Then 2 2s are 4. 5 minus 4 राहिला 1. 1 0. These are 10. 2 5s are 10. आता 2 भाग जात नाही माहिती आपल्याला, ऑड नंबर आलेले लास्ट. 5 प्लस 2 7 8 9. 9 म्हणजे सम आहे ती 9 येते. समला 3 न डिवाइड होते का, डिवाइड होते 3 न डिवाइड करते 3. तर 11 2 5 असा येतो 3. 3 3 जार 9. 11 मायनस 9 2. परत 2 घ्यायचा. 3 7 जार 21. रिमेनिंग 1. परत 5 घेतला. 3 5 जार 15. 0 0 3 7 5. 3 7 5. Again check. 7 plus 5 12 plus 3 15. Again divisible by 3. 3 1s are 3. 3 2s are 6. Remaining 1. 3 5s are 25. 5 plus 2 7. 7 plus 1 8. Not divisible by 3. आता 3 च्या पुढे आपल्याला काय जायचं, 4 न divisible नाही. लास्ट 5 आहे. If last number is 0 or 5, it is divisible by 5. आपण divisibility मध्ये लिहिलेलं आहे. So 5. 5 2s are 10. 12 minus 10, 2 remaining. 2 25 झाले. 5 5s are 25. Again 5. 5 5s are 25. Again 5. 5 1s are 5. So these are the factors. ओके, आता एकदा फॅक्टर्स मिळाले, आपल्याला क्यूब किंवा क्यूब रूटला जायचंय. त्याच्यासाठी काय असणार आहे, थोडस लक्ष द्या. एक्स क्यूब शुड बी रिटर्न एज एक्स इंटू एक्स इंटू एक्स. ओके, एक्स क्यूब कसं आपण 3 वेळा एक्स इंटू एक्स इंटू एक्स. मग एक्स क्यूब क्यूब रूट ऑफ, क्यूब रूट साठी इथं लिहावं लागतं. क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब विल बी, एक्सचा क्यूब रूट म्हणजे काय, तिघांच्या बद्दल एक एक्स. ओके, क्यूब रूट ऑफ 8. 8 चे क्यूब रूट आपण पण फॅक्टर पाडणार. 2 इंटू 2 2 जार 4 4 2 जार 8. 8 मग 8 चे क्यूब रूट काय असेल 2. तिघांच्या बद्दल एक झालं इथे आपल्याला. समजलं, आपण क्यूब करायचा आणि नंतर त्याचा क्यूब रूट घ्यायचा. ओके, मग तीच मेथड इथे वापरायचं. आता आपल्याला एक कन्सेप्ट समजला की आपल्याला काय करायचं, क्यूब रूट क्यूब साठी किंवा क्यूब रूट साठी फॅक्टरायझेशन केलेलं आहे. आता हे लिहूया आपण इथं. जसं स्क्वेअर साठी मेथड केलेलं बाळांनो, सेम टू सेम मेथड इथं अप्लाय करायची. 2 2 2 into 2 into 3 into 3 into 1 2 3. 5 into 5 into 5. आपल्याला काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट नंबर दॅट मस्ट बी मल्टिप्लाय विथ दिस. या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केल्यानंतर ही व्हॅल्यू काय होईल, इट बिकम्स अ परफेक्ट क्यूब. परफेक्ट क्यूब साठी आपल्याला काय काय लागतं बघूया. प्रत्येक व्हॅल्यू आहे म्हणजे प्रत्येक फॅक्टर हा 3 टाइम्स पाहिजे, मग तो आपण क्यूब रूट. तिघांच्या पैकी एक फॅक्टर घ्यायचं, दॅट इज क्यूब रूट. आता काय 5 क्यूब रूट आहे, त्याचं आपण 5 साठी 5 घेऊ शकतो. काय आवश्यकता नाही आपल्याला. आपल्याला स्मॉलेस्ट नंबर शोधायचा जो मल्टिप्लाय केल्यानंतर हा परफेक्ट. आता हा परफेक्ट क्यूब आहे का बघा. 2 टाइम्स होतं, 3 2 टाइम्स होतं, 5 फक्त 3 टाइम्स आहे. प्रत्येक संख्या 3 टाइम्स पाहिजे आपल्याला. मग 3 टाइम्स करण्यासाठी याला काय करावं लागेल, अजून एक 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे म्हणजे 2 घेऊया. अजून एक 3 न मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे 3 घ्यावं लागेल. 5 ऑलरेडी. या संख्या जर याच्यामध्ये मल्टिप्लाय केल्या, देन दिस व्हॅल्यू ऑर दिस नंबर विल बी कन्वर्टेड इनटू परफेक्ट क्यूब. यांचा गुणाकार किती झाला, 3 2 जार 6. So by multiplying minimum 6 this value, you will get 450 converted into perfect cube. म्हणजे 6 न जर याला मल्टिप्लाय केलं 4500 तर 45000 हा परफेक्ट क्यूब होऊ शकतो. ओके, क्यूब आणि क्यूब रूट साठी आपल्याला जायचं.
हे सांगितलेलं आहे. मिनिमम 20 पर्यंतचे आपल्याला क्यूब आणि क्यूब रूट यायलाच पाहिजेत. आपल्याला दुसरा कुठलाही ऑप्शन अवेलेबल नाही बाळा याच्यासाठी. लेट येऊ नका. लेट आले की तेवढा पार्ट मिस होईल. काय चाललंय कळणार नाही बाळा तुम्हाला. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन इज the cube root of the cube root of minus 1728 divided by 216 is dash. आणि ऑप्शन्स आहेत 8 -2 3 and -6. ओके, काही घाबरायचं नाही. प्रोसेस जरा ठेवा. तुम्ही प्रोसेस पाठ करा. प्रॉब्लेम पाठ करायची आवश्यकता नाही. प्रोसेस फॉलो द प्रोसेस ऑलवेज. ठीक आहे, बरं. आता क्यूब रूट ऑफ -1728, तो मायनस आलं तरी पण काही घाबरायचं नाही. क्यूब रूट साठी काय असणार आहे बघा, इथे एक मी कन्सेप्ट लिहितो. -x³ असेल तर काय असणार आहे, -x इंटू -x इंटू -x. 3 वेळा मायनस मल्टिप्लाय केल्यानंतरच इथं माहिती. तर दोनच एक्स असतील, हे काय असतो, x² इक्वल टू -x इंटू -x. काय होणार आहे बघा, x इंटू x² मायनस इंटू मायनस प्लस होत असतो. इथे जर ऑड व्हॅल्यू असेल तरच मायनस इथं राहणार. क्यूब रूट ऑफ याचं जर क्यूब रूट घेतलं, ते असं लिहिलं, क्यूब रूट ऑफ -x³ विल बी, या तिघांच्या पैकी एक लिहिणार, तिघांच्या हा कन्सेप्ट झाला तो. -x³ क्यूब रूट -x असतो. ओके, म्हणजे -1728 असेल, त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. दॅट विल बी द मायनस समथिंग व्हॅल्यू. हा प्लस आहे, हा आहे तसंच पाहिजे. परत सेम जर माहित असेल तुम्हाला तर ठीक आहे, नाही तर परत ऍज युजल फॅक्टरायझेशन. 2 बोला 79. 2 8 जा 16, 17 - 16 1 12 झाले. 2 6 जा 12, 2 4 जा 8, अगेन 2, 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 2 जा 4. लास्ट जोपर्यंत इव्हन आहे तोपर्यंत मल्टिप्लाय डिवाइड करायचं 2 नं. 2 2 जा 4, 2 1 जा 2, 3 - 2 रिमेनिंग 1, 1 आणि हा 2 12 झाले. 2 6 जा 2 1 6, अगेन 2, 2 1 जा 2, 1 is not divisible by 2, take 0, 16, 2 8 are 16, again 2, 2 5 are 10, 2 4 are 8, again 2, 2 2 are 4, 5 minus 4 remaining 1, 1 4, 14, 2 7 are 14. Now 27, 7 plus 2 9, so it is not divisible by 2. Now take 3, 3 nines are 27, again 3, 3 3s are 9, again 3, 3 ones are 3. Okay, ठीक है. So and then 216, 216, again 2. इथं आहे बघा, डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकता तुम्ही. हे प्रत्येक वेळेला आपल्याला काही वेळेला स्मार्ट वर्क करावं लागतं, नेहमीच हार्ड वर्क करायचं. इथूनही आपण डिवाइड करू शकतो. किती आहेत त्याचे फॅक्टर्स, 1 2 3. पहिल्यांदा 1728, 1728, 216 हा मायनस आहे. त्याच्याबद्दल काय आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. मायनस, आपण दोन्हीला कॉमन घेऊया, किंवा तुम्हाला नको असेल तर सेपरेट लिहा. क्यूब रूट, क्यूब रूट हे लिहूया आपण. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 इंटू 333, 1 2 3 डिवायडेड बाय. आता हे सगळे काय आहेत, मायनस आहे. मायनस इंटू ब्रॅकेट असं लिहू शकता तुम्ही, मायनस इंटू ब्रॅकेट असं लिहूया. ओके, नेक्स्ट 216, त्याचे फॅक्टर एवढेच आहेत. हा प्लस आहे. आता क्यूब रूट ऑफ 1 2 3, 2 इंटू 2 इंटू 2, 3 इंटू 3 इंटू 3 झालं. ओके,
दॅट इज इक्वल टू, आता परत काय करायचं, क्यूब रूट म्हणजे काय असतं, तिघांच्या बद्दल एकदा व्हॅल्यू द्यायचे, 1, दॅट इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ मायनस ॲज इट इज 2, या 2 बद्दल 2, या 3 बद्दल एक 3, डिवायडेड बाय अगेन सेम 2 2, आता क्यूब रूट घेतलेला आहे त्यामुळे हे निघून जाईल. ओके, क्यूब रूट घेणार म्हणजे काय करणार आपण, साइन निघून जाईल, 2 इंटू 3, काय करू शकताय, 2 2 3 3, आन्सर किती राहील बघा, -2, एक आन्सर -2 बघा. ओके, हे फॅक्टरायझेशन मेथड आहे, ही गॅरंटेड मेथड आहे, याच्यामध्ये कुठेही चुकण्याची चान्सेस नाही. पण फॅक्टर्स एकदा तयार केले की व्हॅल्यू आपल्या कुठे चुकत नाही. तुम्हाला डायरेक्ट तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, पण तेवढं तुमचं कमांड पाहिजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वरती. त्याच्यासाठी याचं तुम्हाला स्क्वेअर रूट माहित पाहिजे, याचं जर सॉरी क्यूब रूट, आता 1728 चा क्यूब रूट किती आहे, तो 12 आहे. तर 12 चा क्यूब रूट तुम्हाला हे माहित असेल तर डायरेक्ट तुम्ही एकच जायची गरज नाही, इथं डायरेक्ट 12 आहे, इथं लिहू शकताय 216, कशाचं क्यूब रूट आहे, 6 आहे. ओके, मग हे म्हणजे सोप्या मेथडनं पण आपण हे बघू शकतो, मी इथं दाखवतो. 1728 ची क्यूब रूट किती आहे, -12, 12 चं क्यूब रूट आहे, हा येतोय 6, 6 टू झालं -2, एका स्टेप मध्ये होतं. जर ते तुम्हाला पाठ असेल तर, ओके, त्याच्यासाठी तुम्ही 20 पर्यंतच्या व्हॅल्यूचे मग क्यूब पाठ करावे लागतील तुम्हाला. ओके, आणि मी सांगितलेलं की 30 पर्यंत 30 पर्यंतच्या संख्यांचे स्क्वेअर पाठ करावे लागतील. अदरवाईज बेस्ट मेथड फॅक्टरायझेशन, पाठ करायची गरज आहे, फॅक्टरायझेशन करा, थोडासा वेळ जाईल, गॅरंटेड मेथड आहे, इथं काही चुकायचे चान्सेस नाही. झालं, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इम्पॉर्टन्स किंवा प्रोबेबल टू एक्झाम प्रॉब्लेम आपण बघतो बघा. क्यूब रूट ऑफ 0.064 प्लस क्यूब रूट ऑफ 27 मायनस क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू व्हॉट. चला तुम्ही सॉल्व्ह करा बघ, तुम्हाला काय काय आयडिया आहेत ते पण कळेल आपल्याला. -8.3, -5.6, -0.4, लास्ट वन इज -6.7. आन्सर चॅट करून सांगा मला. पास, अॅक्युरसी पाहिजे ऍज वेल एज स्पीड, दोन्ही गोष्टी महत्वाची. सोपा आहे. येत नाही, ठीक आहे, समजून घ्या. कळत नसेल तर सरळ थांबायचं, चॅट करायचं. ओके, हे बघा काय, कोणी कुठं आन्सर पाठवलं.
बघा काय काय चुकतंय. -8.3 फार लोकांनी सांगितले, काय चुकलंय बघा. आता आपल्याला हे पॉईंट वर कळत थांबायचं, पॉईंट साठी जायचं. आपल्याला काय प्लेन 64 कशाचं क्यूब रूट आहे? 64 क्यूब रूट आहे. ओके, 4. पण इथं 64 नाही. पॉईंट ऍक्च्युअली कुठं असते? 64 म्हणजे कुठं असतं? इथं असते. आता किती कुठं आलेलं आहे? 1, 2, 3. इथं 0 दिलाय आणि इथं आहे का बघ. म्हणजे तुमचा इथं होता ना पॉईंट 64 म्हणजे 64.0 इथं असतो क्यूब. इथून तो 1, 2, 3 वेळा शिफ्ट झालेले. ओके, ठीक. मग 64चं क्यूब रूट 4 आहे. क्यूब रूट काय झाला? 4 आला. आणि पॉईंट पण एक घ्यावा लागेल तुम्हाला. किती पॉईंट आहेत? 1, 2, 3 पॉईंट आहेत. त्यातलं एक पॉईंट घ्यायचं, संपलं. 27चं क्यूब रूट काय? 3. 3 × 3 × 3. ओके, इथले तो वाटलंस 0.064.4 इंटू 0.4 इंटू 0.4. 4चं क्यूब रूट 64 आहे. 1, 2, 3 पॉईंट. 1, 2, 3. आणि तसं 27चं क्यूब रूट कसं येणार आहे? 3 × 3 × 3. आता 729 ते आता माहित पाहिजे आपल्याला. 9चं स्क्वेअर 81 आहे. × 9 आहे. 9 × 9 81. आणि 81 × 9. 9 × 1 = 9. 9 × 8 = 72. 9. ओके, मग आता ह्यांचं आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन. आता याचं क्यूब रूट काढताना काय करणार तुम्ही? त्याचा क्यूब रूट घ्यायचा असेल तर काय करावं लागतं? याच्याबद्दल एक लिहायचं. सो क्यूब रूट ऑफ दिस विल बी 0.4 प्लस क्यूब रूट ऑफ 27 3. तिघांच्या बद्दल एक घ्यायचं. मायनस क्यूब रूट ऑफ 729 9. चला, मग आता हे करा. 0.4 प्लस 3 3.4 मायनस 9. हे कळत, हे उभी बेरीज करायची आपल्याला. जर हे कळत असेल तर 9. ओके, प्लस मायनस असेल तर मायनस 9 म्हणजे 9.0 आणि 3.4. हा प्लस आहे, हा प्लस आहे, मायनस आहे. याच्यातून हा वजा करा किंवा मोठ्यातून लहान संख्या वजा करायची. इथं 10 असेल, इथं 8 असेल. 10 - 4 6. पॉईंट आहे ऍज इट इज. 9 म्हणजे 9.0. 8 मायनस 5 5.6. आणि चिन्ह वेगवेगळं असलं तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 9चं चिन्ह साईन काय? मायनस. सो मायनस 5.6. म्हणजे मी तुम्हाला उभी बेरीज करू नका. आपल्याला जर येत नसेल तर ते व्हर्टिकल मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. थोडंसं अवघड पार्ट असणार आहे आता. क्वेश्चन इज द क्यूब ऑफ 3/5 प्लस 1/5. दिसताना सोपा दिसेल आपल्याला प्रॉब्लेम. प्लस 2/5 डिवाइड बाय 1/5 मायनस 1/5 इक्वल टू. हा फक्त डिवाइड आहे. ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नाव देतो, तुम्ही डायरेक्ट काढा. प्रोसेस फक्त एक डिवाइड आहे. पहिला प्लस आहे, सेकंड इज प्लस 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 डिव्हिजन मायनस.
बघा 3/5 ॲज इट इज प्लस 1/5 प्लस 2/5. आता हे महत्वाचं. डिवाइड म्हणजेच काय? भागिले म्हणजेच उलटून गुणलेले. डिव्हिजन म्हणजेच तो रिव्हर्स मल्टिप्लिकेशन असतो, तो रिव्हर्स होईल. 5/1 मायनस 1/5. ओके. आता यांचा फक्त मल्टिप्लिकेशन आहे. 5 गेट कॅन्सल. काय करायला बघ, 3/5 प्लस 1/5 4/5. त्याला अगोदर घ्या, मायनस 1/5 प्लस 2 म्हणजेच 2/1 आहे तो. 4 - 1 3/5 प्लस 2/1. हे कसं लिहू शकताय मग? तिरकस गुणाकार. 3 × 1 = 3 प्लस 2 × 5 = 10 डिवायडेड बाय 5 - 1. यांची मल्टिप्लिकेशन करायची असते. ही क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन आहे. आणि 5 हे किती आला? 13/5. आणि याचा क्यूब करा म्हणलेलं आहे. सो याचा क्यूब आणि याचा क्यूब करायचा आहे. 13 × 13. 13चा स्क्वेअर 169 इंटू 13 तुम्हाला करायचं आहे. आणि 5चं 5 × 5 × 5. 5 × 5 25 इंटू 5 125. हे आता करा. No. 2197/125. ओके. अवघड काय नाही, फक्त ती स्टेप डिव्हिजनचं काय करायचं, ते सिम्प्लिफाय करून घ्यायचं. हे जाणं करायचं, डिव्हिजन रिव्हर्स करून घ्यायचे. तर रिव्हर्स डिव्हिजन मीन्स रिव्हर्स मल्टिप्लिकेशन.